एका कॉलेजच्या बाहेर एक तरुण उभा राहायचा आणि उभा राहून एका तरुणीची वाट पाहायचा। ती तरुणी आली की तिच्याकडे पाहून हसायचा, तिच्या पाठीमागे तिच्या घरापर्यंत जायचा आणि अशाच पद्धतीने तो तिचा पाठलाग काही दिवसांपासून करत होता। म्हणजे एकंदरीत तो तरुण त्या तरुणीला पटवण्याचे प्रयत्न करत होता। आता काही दिवस त्याने हे प्रयत्न केल्यानंतर त्या तरुणीला सुद्धा तो तरुण आवडू लागला आणि आवडू लागल्यानंतर या दोघांची ओळख झाली होती। ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये सुद्धा झालं। पण मात्र तो जो तरुण होता त्या तरुणीपेक्षा मोठा होता आणि त्या तरुणानं त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं होतं आणि मित्राच्या रूमवर नेऊन नको ते कृत्य केलं होतं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नागपूरमधील जे जरीपटका पोलीस स्टेशन आहे त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि या ठिकाणी एक कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये शिकणारी एक तरुणी होती 12वी मध्ये। ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जायची यायची, तिचं शिक्षण पूर्ण त्या कॉलेजमधून करायची। पण मात्र कॉलेज सुटल्यानंतर आणि कॉलेज भरायच्या टायमाला एक तरुण त्या कॉलेजच्या जवळ येऊन उभा राहायचा आणि त्या तरुणीकडे पाहून हसायचा, त्या तरुणीला स्माइल द्यायचा, तिच्या पाठीमाग फिरायचा, ती जेव्हा येईल तेव्हा यायचा। अशा पद्धतीनं एका प्रकारे तो त्या तरुणीला पटवायचाच प्रयत्न करायचा। आता काही दिवस तिच्या मागे फिरल्यानंतर त्यानं तिच्यासोबत ओळख वाढवली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये केलं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झाल्यानंतर त्या तरुणानं त्या तरुणीला थेट मित्राच्याच रूमवर नेलं आणि मित्राच्या रूमवर नेल्यानंतर त्यानं तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। आता त्या तरुणीपेक्षा हा जो तरुण आहे हा मोठा होता आणि हा तरुण तिला एक वेगळंच काम सांगायचा। म्हणजे हा जो काम करत होता हा मुळात पेंटर होता, पेंटिंगचं काम करायचा। पण यानं मात्र त्या तरुणीला एक व्यावसायिक असल्याचं सांगितलं, पैशावाला असल्याचं सांगितलं। याच माध्यमातून त्यानं तिला आतापर्यंत काही भेटवस्तू सुद्धा दिलेल्या होत्या, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेलं होतं आणि तिला एक मोठा माणूस आहे, पैशावाला आहे असं त्या तरुणीला दाखवलेलं होतं। पण मात्र हे सगळं करत असताना त्यानं एक दिवस त्या मैत्रीचा प्रेमाचा गैरफायदा घेतला आणि त्या तरुणीला थेट मित्राच्याच रूमवर नेलं आणि मित्राच्या रूमवर नेऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। बरं, हे सगळं केल्यानंतर त्यानं त्याची एक व्हिडिओ क्लिप सुद्धा बनवली। हे सगळं मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं आणि चित्रीकरण केल्यानंतर आता तो त्या तरुणीला धमकी देऊ लागला, ब्लॅकमेल करू लागला आणि वेगवेगळ्या ठिकाणी ये असं सांगू लागला आणि नाही आली तर मग तुझे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशा पद्धतीची धमकी तो त्या तरुणीला देऊ लागला आणि तिच्यासोबत अशाच पद्धतीनं करू लागला। आता अशा पद्धतीनं करत असताना ती तरुणी सुद्धा याला कंटाळली होती, वैतागली होती। मग त्या तरुणीनं ते घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला आणि आईनं थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं जरीपटका आणि जरीपटका पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी आहे 20 वर्षीय त्याच्याविरोधात फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली। पोलिसांनी तात्काळ या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आणि तो जो आरोपी पेंटर आहे 20 वर्षीय त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे। जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, मैत्री काय, प्रेम काय, हे कुठपर्यंत चालत आहे। मैत्री झालं की त्याचं रूपांतर प्रेमामध्ये होतं आणि प्रेमामध्ये रूपांतर झालं की ते प्रेम थेट कोणत्या तरी रूमवर नाही तर लॉजवर जातं। अशा पद्धतीच्या या घटना घडत आहेत आणि यामध्ये कशा पद्धतीनं तरुणींची, महिलांची फसवणूक सुद्धा होतीये। कोणी लग्नाचा आमिष देत आहे, कोणी पैशाचा आमिष देत आहे, कोणी नोकरीचा आमिष देत आहे आणि अशा पद्धतीनं करत आहे। एकंदरीत सध्या जे हे प्रकरण घडत आहेत त्याला नेमकं कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।